Hello Mitro, today we are going to learn how to solve quadratic equation and simultaneous equation. हा जो प्रश्न आहे, solve the following quadratic equation by factorization method. बरोबर की नाही? 3x square minus 29x plus 40 is equal to 0. 3 मार्क आहे, 3 मार्कासाठी. आणि सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. 3x minus y is equal to 7, x plus 4y is equal to 11. क्रॅमर्स रूल माहिती आहे तुम्हाला ना? dx is equal to determinant dy and d. Numerator and denominator. d is equal to dx is equal to आणि dy is equal to आणि x is equal to त्या फॉर्म्युल्यानुसार काढायचे. म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंट वापरून 2 अंकी, तर ते क्रॅमर्स रूलने तुम्हाला सोडवायचं. 3 मार्क नाही, कधी कधी 4 मार्काला पण येते. आता इथं 3 6 मार्काचे क्वेश्चन पेपर मधले आहे मित्र. आता इथं बघा, तुम्हाला इथं 40 आणि 3 मल्टिप्लिकेशन येतो 120 आहे की नाही? 4 3 12 म्हणजे 0, 120 आलं का? मग अशा 2 संख्या छत्रीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ज्याचा गुणाकार 120 होईल, प्लस झाला पाहिजे हो, आणि बेरीज ही -29. मग कोणत्या येतात बघा, 24 आणि 5. 24 आणि 5 गुणाकार बघा करून. 5 4 जार 5 चौक 20, 2 5 दुने 10 आणि 2 किती? 12. 5 4 जार 20 कॅरीज 2 0. 5 2 जार 10, 10 + 2 12. झाले का? 120 बरोबर. अँड इथे -29 आले पाहिजे. म्हणजे 24 ला आणि 5 ला सुद्धा कोणतं चिन्ह आलं पाहिजे? इथे मायनस आणि इथे मायनस. बरोबर, दोन्ही मायनस. तुम्हाला माहिती आहे -24 आणि -5 यांची जर बेरीज केली तर -29 येते. बरोबर ना? मायनस मायनसची बेरीज प्लस, म्हणजे प्लस केल्यानंतर मायनस येतात. पण मल्टिप्लाय जर केलं तर प्लस येतं मित्र. इथं मायनस मायनस मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस, पण दोघांची बेरीज जर असेल तर -29. मग आता घ्यायचं, इथं काय घ्यायचं? 3x² मायनस किती? 24x -5x -24 -5 24 आणि 5 याची बेरीज 29, परंतु वजाची वजात बेरीज झाली बघा. आणि वजाचा गुणाकार 24 पंचे 120 म्हणजे प्लस. इथं 40 आहे, पण याला गुणाकार करून घेतला म्हणून तुम्हाला 120 प्लस 120 आहे की नाही? 24 पंचे 120 बरोबर. आलं इथं 120 इज इक्वल टू 0. बरोबर, 24 पंचे 120. मग आता इथे हे तुम्हाला करावं लागेल कॉमन. काय आला? 3x कॉमन आला नाही का? मग काय इथं का कॉमन काय सांगा लवकर. इथं 40 घ्या मित्र हो, 120 नाही, कारण इथं झालेले 120 झालेले नाही का, म्हणून 40 हे आपण घाईत केलेलं आहे. मग 120 इथं पाहिजेच नाही का? मग काय येईल? 3x कॉमन. मग काय येईल? x. 3x × x x², 3x × x x² मायनस 3 8 जार 24, 3 8 24. हा x इथं आलाय, मग x -8 आला. मायनस कॉमन 5 आल्यामुळे
हा जो कंस येईल तोच x मायनस 8, कारण 5 × 8 = 40 इक्वल टू 0 आहे का नाही. 3x x मायनस 8 3x स्क्वेअर झाला, 3x × x x स्क्वेअर झाला आणि 3x × 8 8 3 24x इथं मायनस झालं, -5 कॉमन झाला. हा 1 च्या x इथं प्लस आहे म्हणून मायनस गुणिले मायनस इथं मायनस येतो, मायनस गुणिले मायनस म्हणजे इथं प्लस 40 झाला. म्हणजे हा जो कंस येईल तोच डोळे दाखवून इथे लिहायचा x मायनस 8, फक्त हे 5 कॉमन करायचे. मग दोन कंस मिळाले आपल्याला. कोणता मिळाला? एक 3x मायनस 5 हा एक कंस मिळाला नाही का, आणि दुसरा कंस कोणता मिळाला? x मायनस 8 इक्वल टू 0. मग काय येईल? 3x मायनस 5 इक्वल टू 0 और x मायनस 8 इक्वल टू 0. म्हणून 3x इक्वल टू 5, हा 5 इकडे गेला तर प्लस झाला ना, और x इक्वल टू हा मायनस आहे म्हणून इकडे गेला राईटला 8 झाला. आता 3 आणि x मल्टिप्लाय आहे ना, म्हणून x इक्वल टू 5/3. हे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेल्यावर डिवाइड झाले. और किती? x इक्वल टू 8. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली? एकदा किती आली? 5/3 आणि दुसऱ्यांदा किती आली? 8. हे झालं तुमचं आन्सर आहे का नाही. इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे म्हणून 8 झाले आणि इथे -5 चे 5 प्लस झाले म्हणून याची 5/3 किंवा x इक्वल टू 8 हे उत्तर आलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. 3 चौक 12 120 घेतले, कारण आपण 40 चा गुणाकार घेतला असता तर 8 पंचे 40 हे झालंच नसतं ना, 10 चौक 40. म्हणून 3 इथं सहगुणाकाचा आणि ह्या व्हॅल्यू ऑफ c समजा इथे तर सहगुणक कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 40 किंवा c म्हणजे 4 त्रिक 12 120 झाले की नाही. म्हणून 120 होण्यासाठी अशा दोन संख्या 29 पाहिजे बेरीज. मग 24 पंचे किती? 120. 24 आणि 5 29 झाले का नाही, बरोबर. -24 आणि -5 -29. 3 मार्काचं उदाहरण आहे. मला वाटतं तुम्हाला काल सांगितलं होतं. आता हे सांगितलंय तुम्ही सोडवा, बघूया क्रॅमर्स रूलने सोडवा आणि चांगल्या प्रकारे इक्वेशन पेपर मधलं ठेव आणि यू राईट इन युअर मॅथमॅटिक नोटबुक. ओके, हॅलो, स्टडी करा आणि मार्क मिळवा मॅथमॅटिक मध्ये, बरोबर. आता आपण एवढंच ठेवूया. ओके.